पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यांची यादी पुढीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 10वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट, 12वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट, पदवीधर असल्यास प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष यांचं गुणपत्रक किंवा मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्या असल्यास मुक्त विद्यापीठातील प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाचे गुणपत्रक, पदव्युत्तर पदवी असल्यास प्रथम वर्ष व द्वितीय वर्षांचे गुणपत्रक, पोस्ट ग्रॅज्युएशन, शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट, कॉलेजमध्ये शिकत असल्यास कॉलेजमधून बोनाफाईड घेणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र तसेच जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास राजपत्र गॅझेट करून घेणे, वय व अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल, आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत असा पुरावा असतो तो, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र EWS खुल्या वर्गासाठी, ओपनसाठी हे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येतोय त्याच विद्यार्थ्यांनी फक्त घ्यायचा आहे. विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र हे फक्त खेळाडूंसाठीच आवश्यक आहे. वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र, होमगार्ड प्रमाणपत्र, जर होमगार्डचा जॉब केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी काढून घेणं आवश्यक आहे. माजी सैनिक उमेदवारांचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र किंवा माजी सैनिकांच्या उमेदवारांचं आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र की ज्यांचे वडील सैनिक आहेत त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे. MA-CIT प्रमाणपत्र आणि सर्वात महत्त्वाचे विद्यार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड यापैकी 2 आवश्यक आहेत. धन्यवाद.